मालोजी कोसळला आणि संभाजी शरवंत झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा जग आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कविता सुचल, राजा झुकाएंगे नहीं, झुकाएंगे. आणि वसीम पुढाला, शप 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 एकदम याद रख आला तला का बाहेर. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर सबूर अबे बहुत पूछ रहा है इसे. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला. रखलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक हमें ठंडक ना मिला दे, लेकिन अब नहीं हमारा गिरफ्त है. आणि त्याच वेळी औरंगजेबाची नजर संभाजी राजांकडे गेली. ती डोळ्यातली आग पाहिली आणि त्या डोळ्यातली आग पाहता क्षणी कडवला औरंगजेब, संभा आखेरीचे याद रख. कहते हैं आज हमारे आज 2 सवाल पूछे जाएंगे तुझे. ये 2 सवाल तय करेंगे. रहस्य मात का मंजर देखेगा तू, या होगी तेरी आज रिहाई. आणि औरंगजेबानं पहिला सवाल फेकला. औरंगजेबाची नजर राजांकडे गेली आणि औरंगजेब उत्तरला, संभा अरे लाखों के पास थी हमारे, चलो मत मर्रात फिर भी ना ले पाए दक्कन. तू आया बरहानपुर, तू आया सूरत, तू आया औरंगाबाद, लेके लूट के ले गया हमारा खजाना. बता कहाँ खजाना? अरे उचलला शाबाश. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तो गिळलास हिंदुस्तान, तो गिळलीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक घेतो. घेता यसा घेऊ मनगटाच्या बळावर. आणि तरफडला औरंगजेब. शेवटी उत्तर झाला, हे खुदा क्यों एक बेशक फायदा नहीं हुआ संभाजी से हमारे जराने में. अरे तुझ्या पोटी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाचे खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या घरी कदापि नव्हे. हा सारचा संभा जन्म घेईल तो आऊसाहेबांच्या कुशीत आणि सह्याद्री गडकोटांच्या मुशीत, तुझ्यासारख्या नव्हे. आणि तरफडला औरंगजेब. शेवटी औरंगजेब उत्तरला, याद रख संभा, याद रख. अरे हंसने वाली बात करते हो, मगर कैद में हो हमारे, खुदा की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि राजांची नजर कविकलशाकडे गेली. राजे उत्तरले, कवीजी प्रसंग बाका एवढा, तुमचं कवित्व कधीही स्फुरतं असं आम्ही ऐकलंय, पण आज तुमच्या कवित्वाला खऱ्या अर्थानं शांतता असावी. आणि कविकलश पाहत राहिला. काय बोलताय राज? अहो खऱ्या अर्थानं मृत्यूच्या मगर मिठीत आहात. मृत्यू थया नसतोय, रक्तानं लालबुंद झाले आहात. आणि आता म्हणता का कवित्व स्फुरत नाही तुम्हाला? पण राजांचं ते चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं आणि कविकल सुचळला, राजन कौन आहे? राजन तुम हो सांझे खोप लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज रंग. राजे काय लढला तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य बघून आलमगीर सुद्धा तुमच्या समोर वाकला. राजे आणि औरंगजेब उभा ठाकला. एकदम चुप, याद रख कैद में है हमारे. अब आखिरी सवाल पूछूंगा तुझे, ये सवाल तय करेगा रहस्य मात का मंजर देखेगा तो, या होगी तेरी आज रिहाई. आणि औरंगजेबाने सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता, संभा अरे लाखों के पास थी हमारे, फिर भी ना ले पाए दक्कन. क्यों? जरूर हमारे हशम शाम
शामिल थे तुम्हें? बताओ मेरे कौन से हशम शामिल थे तुम्हें? अरे अरे तख्तासाठी रक्तावर लोटणारी जात नाही रे. आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं. याद रख, वाघाचे बछडे जगता सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे. नको लागूच दादाला. आणि चरफडला औरंगजेब. शेवटी संतापलेला औरंगजेबाने फरमान सोडलं. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें. ये आंखें जलाती है मैं बहु. काट डाल इसके जबान. जबान बोलती बहुत है. काट डाल इसके हाथ, जो हाथ फैलाए उसने हमारे सामने है. काट डाल इसके पैर, जिसके घटने टके उसने हमारे सामने. आणि बडबद्रुक तुळापूरचा वस्तंभ सजला गेला. ज्या राजानं उन्हापुऱ्या 30 वर्षाच्या आयुष्य कधी पराभव पाहिला ना, ज्या राजानं उन्हापुऱ्या 30-32 वर्षाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं वचनाची बांधिलकी जपली, ज्या वाघाला फाडण्याचं सामर्थ्य आपल्या अंतकरात निर्माण केलं, ज्या राजानं खऱ्या अर्थानं 32 पुऱ्या उन्हापुऱ्या आयुष्यामध्ये आऊसाहेबांना दिलेल्या विश्वासाला खऱ्या अर्थानं मोड करून दिला, ज्या राजानं आई अंब्याचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची ती परिकष्टता निर्माण केली, तो राजा खरं तो वहा आता मात्र कांजण्यांमध्ये जखडलेला, साखळदंडात वेढलेला. आणि त्याच वेळी राजांचा तो वाहक खऱ्या अर्थानं हा वाहक पाण्यासाठी आज रयत उभी होती. मुंगी जायला सुद्धा जागा नव्हती आणि त्यामध्ये कांजण्यांमध्ये जखडलेला. आता ज्या राजानं आजपर्यंत भगवाचा स्वाभिमान जपला, तोच राजा विदूषका झपल्यांमध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आता साखळदंडात वेढून आता पावलं मात्र टाकत राहिला. वेळ जात होता. आता सजेचा अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सजा होती डोळे काढायची. 2 हापसी लाल बुंद दाबता सळ्या दुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या. पाहता पाहता बाजूला असताना फडकं घेतलं आणि दोन्ही सप्त जळ्या आता ज्या विस्तावावरती खऱ्या अर्थानं लेखकात होत्या दोन्ही उचलल्या आणि दोन्ही हापसी वेगाने निघाले. राजे मात्र साखळदंडात जखडलेले. त्याच वेळी राजांची नजर गेली. सळ्या समोर येताना पाहिल्या. कळून चुकलं. डोळे जाणार आता. त्या डोळ्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थात दिला आबासाहेबांना विश्वास. त्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला ही अंबाईला महादेवांना विश्वास. या स्वराज्याचा कडकोट आबाधित ठेवण्याचा ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिलेलं वचन प्रत्येक खऱ्या अर्थानं माऊल्यांना पूर्ण केलं, त्या डोळ्यांनी आजपर्यंत आई अंबेचं दर्शन घेतलं, त्या डोळ्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची प्रतिष्ठा जपली, त्या डोळे जाणार आता. पण त्याच वेळी दोन्ही हापसी वेगानं पुढे येऊ लागले. राजांच्या नजदीक आले आणि त्याच वेळी राजांनी नेत्र उघडले. डोळ्यातली आग पाहिली आणि हसपाने जागेवर सळ्या टाकल्या आणि औरंगजेब कडाडला. आगे जाना होगा तुम्हें. आणि पुन्हा 2 हापसी उभे ठाकले. त्या सळ्या उचलल्या. वेगाने राजांच्या जवळ आले. नजदीक आले. पाहता पाहता राजांना कळून चुकलं. डोळे जाणार आता. आणि त्याच वेळी दोन्ही हापसी वेगाने पुढे आले. राजांचे डोळे मात्र उघडे होते. मुखातून जगदंबाचा बोल सुरू होता आणि दोन्ही हापसी वेगाने जवळ आले. कुसल्या क्षणाचा दर्शनाचा अवकाश निघून गेला आणि पाहता पाहता रयत भानावर आली. सह्याद्री शांत झाला. कारण आमच्या बोटाला लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही. 8 दिवस हात बांधून ठेवणारे आम्ही. माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या. फक्त सळ्या गेल्या नाही तर डोळ्यांमध्ये फिरत राहिल्या. अरे बोबळ्या खाक होऊन त्यातून उग्र दर्प बाहेर पडू लागला. तरी माझा राजा हसत होता. जगदंबचा बोल मुखातून करत होता. पण वेळ जात होता. सजेचा अंमल आता खऱ्या अर्थानं पुढे सरकत होता. सजा होती जवान छाटायची. पुन्हा 2 हापसी वेगानं पाहता पाहता आता मात्र सांडशी तलवार घेऊन निघाले. आणि त्याच वेळी राजांना स्पष्ट पावलांची जाणीव झाली. अजूनही डोळ्यातून फुरांच्या रेषा उकळत होत्या. आणि त्याच वेळी राजांना कळून चुकलं. आता जीभ जाणार. आणि त्या जिभेनं उमटवले जगदंबाचा बोल. ती जीभ हरण महादेवचा गदर करत राहिली. ज्या जिभेनं आजपर्यंत खऱ्या अर्थानं दिलेला प्रत्येक आबासाहेबांना शब्दांचा वचनाचा बांध पूर्ण केला. आणि ज्या जिभेनं आजपर्यंत माऊल्यांना दिलेली 7 जंग ठेवली. जीभ जाणार आता. पण तरी माझा राजा जगदंबाचा बोल करत राहिला. अस्पष्ट कानांना जाणीव झाली. हशम जवळ आले. त्याच वेळी राजांनी जबडा खऱ्या अर्थानं बंद केला. दोन्ही हशम पुढे आले. आता मात्र जबडा उघडण्याची कोशिश सुरू झाली. कोणीतरी बाजूला लोखंडी खण घेतला. राजांच्या डोईवर वार झाला. पाहता पाहता कानातून नाकातून रक्ताची धार लागली. अरे राजा लालबुंद झाला. पण जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना खऱ्या अर्थानं तलवार घेतली. पाठमोऱ्या नंग्या पाठीवर तलवारीचे वार होत राहिले. मांसाचे लगदे पडू
पडू लागले, रक्ताची धार लागली. जबडा उघडे पण जबडा उघडला नाही. कोणतरी बाजूला असताना भाला उचलला. मांसाचे लगदाचे तुकडे खऱ्या अर्थाने खाली पडू लागले. तारोळ्यामध्ये राजा उभा होता पण तरी जबडा उघडला नाही. कोणीतरी घराचा घाव घातला पण जबडा उघडला नाही. अरे डोईवर लोखंडी घन पडला, जबडा उघडला नाही. पाठीवर तलवारीचे वार होत राहिले, जबडा उघडला नाही. पाठीवर भाला ओरखडत निघाला, जबडा उघडला नाही. पाठीवर खणाचा घाव झाला, जबडा उघडला नाही. उडल कसा वाघाचा जबडा, वाघाच्या तोंडात घालून हा मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र सर्जा संभाचा जबडा उडल कसा. मग कोणीतरी युक्ती काढली. श्वासाठी जुगलबल्ला पाहिजे, संधीचा फायदा घेतला. केली सांडशी, ओढली जीप, साप. खऱ्या अर्थात रक्ताच्या थरोळ्यामध्ये जीप खऱ्या अर्थानं वळवळत पडली. अरे 13व्या दिवशी कवी कलशानं अवस्था पाहिली आणि बसल्या जागेवर प्राण सोडले. कोणीतरी यायचं, राजांच्या अंगावर गरम पाणी टाकून निघून जायचं. कोणीतरी यायचं, बोकड सोलावं असं राजांचं कातडं सोललं जायचं. कोणीतरी यायचं, सोललेल्या कातड्यावर मिठाचं पाणी मारून निघून जायचं. कोणीतरी यायचं, कोणीतरी यायचं, मोठमोठ्यानं हसायचं. आज हमारे पर सबसे बडे जागीर देंगे तुम्हें बादशाह असं हसत हसत म्हणायचं. खिदळत निघून जायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायचं. कोणीतरी यायचं, हाताची बोटं उठायचं. अरे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, तब्बल 40 दिवस माझा राजा या तऱ्यांचा नंगा नाश सहन करत राहिलं पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच चावा है चावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी मगर नहीं खोली उसने जुबान हमारे सामने रहमत के लिए. हमने हाथ काट दिए उसके मगर नहीं पावा उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके मगर आखिर तक नहीं टेका उसका घुटने हमारे सामने. छावा है छावा शेर का, होंगे कभी कामयाब. ऐसे खाली हात लाटणं बडका डालला. माझ्या संताधनानं ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाची कबर या मातीत गाडली आणि स्वराज्याचा अस्मिता जिवंत ठेवली. पण खऱ्या अर्थानं हात जोडून जाताना एक विनंती मात्र करतो. स्वराज्याच्या याच यज्ञकुंडामध्ये सगळ्या जाती आणि धर्मांना एकत्र घेऊन राजांनी खऱ्या अर्थानं हे स्वराज्य उभं केलं. आज जाती धर्मांमध्ये वाद निर्माण न करता खऱ्या अर्थानं या स्वराज्याची पार्श्वभूमी जेव्हा अंतकणात रुजेल तेव्हा शंभू राजांनी शिवरायांना अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे माझा राजा स्वर्गाच्या दिशेने निघून गेला पण देवतांनी त्यासाठी दार उघडं केलं. तुकोबाराय सांगतात असे देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही.